श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थांच्या नाव घेऊन मी आज या व्हिडिओला सुरुवात करते. दरवर्षी चैत्र महिन्यातल्या पौर्णिमा तिथीला रामभक्त हनुमानाच्या जयंती साजरी केलं जातं. यंदा 2026ला 2 एप्रिल म्हणजे गुरुवारी आलेली आहे हनुमान जयंती. पंचांग अनुसार चैत्र पौर्णिमा तिथी ही 1 एप्रिल रोजी सकाळी 7:06 प्रारंभ होईल, तर दुसऱ्या दिवशी म्हणजे 2 एप्रिल रोजी सकाळी 7:41 समाप्त होईल. आणि उदय तिथी अनुसार 2 एप्रिलला हनुमान जन्म उत्सव साजरी केला जाईल. या दिवशी शुभ दिन माता अंजनीच्या उत्तरातून हनुमानाचा जन्म झाला. हिंदू धर्मात संकटमोचन हनुमानाला कलियुगच्या देवता मानतात आले आहे. या दिवशी हनुमानाच्या विधिवत पूजा केली जातं. असं म्हणतात की या दिवशी बजरंगबलीच्या मनोभावे पूजा केल्याने आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. तसेच ग्रह नक्षत्राचा शुभ फळ देखील मिळत असतो. कोणत्याही समस्यापासून मुक्त मिळतो. तसेच भूत आणि नकारात्मक शक्तीपासून सुद्धा मुक्तता मिळतो. तसेच कुंडलीतल्या मंगळाची स्थिती अधिक मजबूत होतो. तसेच हिंदू धर्मामध्ये चैत्र पौर्णिमेच्या दिवशी विशेष महत्त्वाचं मानलं जातं. या दिवशी भगवान विष्णू तसेच माता लक्ष्मीच्या पूजा केला जातं. ही पूजा केल्याने जीवनामध्ये खूप समृद्धी आणि शांती येत असतं. तसेच चैत्र पौर्णिमेच्या दिवशी चंद्राला जल अर्पण करणे अत्यंत शुभ मानलं जातं. हनुमान जयंतीच्या दिवशी बजरंगबलीच्या बाल रूपाच्या पूजाही केलं जातं. चित्र नक्षत्र आणि मेष राशीच्या संयोगाने भगवान शंकराच्या आराध्य रुद्र अवतार अर्थात बजरंगबलीचा जन्म हा माता अंजनीच्या उदयातून झाला होता. म्हणूनच धार्मिक दृष्टी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. आणि म्हणूनच या दिवशी काही प्रभाव उपायाने सेवा सुद्धा केला जातं. आणि म्हणूनच हनुमान जयंतीच्या दिवशी तुम्ही काही एक उपाय केली तरी चालेल, पण गाईला खाऊ घाला. फक्त ही एक वस्तू खायला दिल्यामुळे आपल्याला सर्व कामामध्ये यश आणि प्राप्ती होणारच आहे. पण आपल्या 33 कोटी देवी देवतांच्या कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहे. त्यांच्या कृपेने आपली कितीही कठीणातलं कठीण इच्छाही पूर्ण होणार आहे. तर ती कोणती वस्तू गाईला खायला द्यायची आहे, कोणती वेळात खायला द्यायची आहे, याच्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन ही मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आणि कमेंटमध्ये जय श्रीराम किंवा ओम नमो भगवती वासुदेवाय नमः लिहायला विसरू नका. हनुमानाचा जन्म सूर्योदयाच्या काळात झाल्याने आपल्याला या दिवशी ब्रह्ममुहूर्ताला म्हणजेच पहाटे लवकर उठायचे आहे. चैत्र पौर्णिमेच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर नदीत स्नान करणे विशेष महत्त्वाचे मानलं जातं. मात्र जर तुम्हाला नदीत स्नान करणं शक्य नसेल तर आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल घालून घरच्या घरी स्नान करावे. स्नान केल्याने पिवळ्या किंवा लाल रंगाचे कपडे परिधान करावेत आहे. त्यानंतर आपल्याला बजरंगबली समोर व्रताचा संकल्प सुद्धा करायचा आहे. तसेच आपल्याला सूर्योदयाच्या सुद्धा जल हे अर्पण करायचे आहे. यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. कारण कोणतेही सेवा कोणतेही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलताही प्राप्त होत असतो. त्यानंतर आपल्याला विधी दिवस प्रभू श्री रामचंद्र तसेच माता सीतेच्या पूजाही करून घ्यायच्या आहे.
कारण बजरंगबली हे राम भक्त होते आणि जर आपण प्रभू श्रीरामाच्या आणि माता सीतेच्या पूजा केली तर यामुळे आपल्यावर फारच लवकर बजरंगबली प्रसन्न होत असतात. तसेच चैत्र पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मीनारायणाच्या पूजा विधी पूर्ण करायची आहे. या दिवशी भगवान विष्णूंना पिवळ्या रंगाच्या फुलं अर्पण करावी. तसेच देवी लक्ष्मीला गुलाबी आणि लाल रंगाच्या फुलं आणि सौंदर्य प्रसादांच्या सर्व वस्तू अर्पण करावे. तसेच चैत्र पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायणाच्या कथा वाचणे परिपूर्ण मानलं जातं. तसेच हनुमान जयंतीच्या दिवशी चमेलीच्या तेलाच्या सिंदूर मिसळून बजरंगबलीला चोळ अर्पण करा. यानंतर चमेलीच्या तेलाच्या दिवा लावा आणि गुलाबाच्या फुलाच्या माळ अर्पण करा. पूजामध्ये बजरंगबलींना आवडता प्रसाद म्हणजे गूळ आणि हरभऱ्याच्या डाळ समावेश आपल्याला आवर्जून करायचे आहे. तसेच बजरंगबलीला बुंदीचे लाडू सुद्धा अर्पण करावे. यानंतर 7 वेळी हनुमान चालीस पाठ करावे. या दिवशी घरी रामायण पाठ करणं उत्तम मानलं जातं. आरतीनंतर आपल्याकडून झालेली कळत न कळत चुकीच्या आपल्याला क्षमा वाचन ही करून घ्यायचे आहे. तसेच कपडे, अन्न आणि पैसे गोरगरिबांमध्ये आपल्याला दान ही करायचे. तसेच चैत्र पौर्णिमेच्या दिवशी पवित्र पाण्याने कच्च्याने दूध मिसळून चंद्राला अर्पण करावे. अत्यंत शुभ मानलं जातं. अशा रीतीने आपल्याला पूजा ही करून घ्यायची आहे. देवपूजा ही करून झाल्यानंतर तुम्ही दिवसभर कधीही गोसाई जी आहे ती करू शकता. कारण हिंदू धर्मामध्ये गाय, गंगा आणि गायत्रीला अनन्य साधना असा महत्त्व आहे. गायीचा जन्म हा समुद्र मंथनातून कामधेनुकाईच्या रूपामध्ये झाला होता. ह्याच्याबरोबर माता लक्ष्मीचा जन्म सुद्धा समुद्र मंथनातूनच झाला होता. म्हणूनच गायीला माता लक्ष्मीच्या स्वरूप सुद्धा म्हटलं जातं. गायीच्या शरीरामध्ये 33 कोटी देवतांचा निवास असतो. गाय 11 रुद्राची आई आहे, 8 वसूच्या कन्या आहे, 12 आदित्याची बहीण आहे आणि अमृतरूपी दूध देणारी आहे. जे व्यक्ती गोसावी करतं त्यांच्या सर्व इच्छा तर पूर्ण होतात, पण त्यांच्या मृत्यूपक्षात स्वर्गाच्या प्राप्तीसुद्धा होत असतो. साक्षात श्रीहरी विष्णूंनी सुद्धा आपल्या कृष्ण अवतारामध्ये ही गोसावी केल्या होते आणि म्हणूनच त्यांना गोपाळ ही नाव मिळाला होता. म्हणूनच आणि आपल्याला प्रत्येकाला जी आहे ती हनुमान जयंती तसेच चैत्र पौर्णिमा आहे याच दिवशी. म्हणूनच या दिवशी आवर्जून आपल्याला ही गोसावी जी आहे ते करायची आहे. कारण असं म्हटलं जातं की पौर्णिमा तिथीला माता लक्ष्मी या भूतलावर जागृती अवस्थेत असते आणि जे भक्त खरा श्रद्धेने माता लक्ष्मीच्या पूजा सेवा आराधना करते त्या भक्तांच्या घरी ती धनधान्याने भरत असते. आता जर गाय तुमची घरी असेल तर घरच्या घरी तुम्ही गोसावी करू शकता किंवा एखादी गोट्यात जाऊ शकता, गोसाव्यामध्ये जाऊ शकता किंवा वाट्यात कुठेही तुम्हाला गायही भेटणार आहे. गायीच्या जवळ गेल्यावर सर्वप्रथम तिच्या दोन्ही पायावर आपल्याला पाणी ही अर्पण करून घ्यायच्या, तिथे आरती करून घ्यायच्या आणि यानंतर जी वस्तू आपल्याला गायीला खायला द्यायची आहे ते म्हणजे गायीला गोड चपाती. तर आपल्याला काय करायचं, घरामध्ये जी सगळ्यात पहिला चपाती आहे ती आपल्याला गाय करता तयार करायची. कणिक मळताना त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची. हळद टाकल्यामुळे आपल्या कुंडलीतला गुरुग्रह हा बलवान होतो आणि जर आपल्याला कुंडलीतलं गुरुग्रह बलवान झालं तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या जी आर्थिक समस्या यापासून आपल्याला मुक्तताही मिळत असतो. जर छानशी चपाती तयार करून
गाईला त्या चपातीवर आपल्याला थोडीशी तूप लावायचं. तूप लावल्यामुळे आपल्या जीवनामध्ये समृद्धी येतं. तसेच एक गुळाचा खडासुद्धा ठेवायचे आहे. गाईला गूळ खायला दिल्यामुळे आपल्या ग्रह दोषापासून मुक्तता मिळतो. राहू, केतू, शनी, मंगळ दोषापासून मुक्तताही मिळतो. ज्या मुलांची विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असतील त्यांनी आवर्जून हनुमान जयंतीच्या दिवशी अशी गोड चपाती जी आहे ती गाईला खायला द्यायची आहे. आता ही चपाती जी आहे ती आपल्या हातातून गाईला खायला द्यायची. कारण असं म्हटलं जातं की जेव्हा गाय आपल्या हातातून ही चपाती खाते आणि ती जीभ आपल्या हाताला लागतो तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे जे दोष आहेत, दारिद्र्य आहेत ते दूर होण्यामध्ये मदतही मिळत असतो. यानंतरनं आवर्जून आपल्याला गाईला पाणी प्यायला द्यायचे आहे. यानंतरनं आपल्याला गाईभोवती 11 प्रदक्षिणा ही मारायची आहे. प्रदक्षिणा मारताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवती वासुदेवाय नमः प्रभावी मंत्राचा जे भाग करायचे आहे. प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आवर्जून आपल्याला गायीच्या पायाखालची थोडी माती उचलायची. तिथे कपाळावर टिळाही लावायचे आहे. कारण जे मनुष्य गायीच्या हातातून स्पर्श करून प्रदक्षिणा करतो तसेच तिच्या चरणाखाली धूळ मस्तकी लावतो त्याच्या पृथ्वी प्रदक्षिणी ही सर्व तीर्थपदे स्नान केल्याने पुण्यही प्राप्त होत असतो. आता जर गाय स्पर्श करून देत नसेल तर आवर्जून आपल्याला गायीच्या पाठीवर हात फिरवायच्या आणि आपल्या मनातली इच्छाही बोलायच्या. अशा रीतीने हा उपाय जी आहे ती किंवा जी गोसावी आहे ती आपल्याला हनुमान जयंतीच्या दिवशी करायचे आहे. गोसावी केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे प्रकारातले प्रकार, पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा, दारिद्र्य तर नष्ट होणारच आहे, पण आपल्या 7 पिढ्यांच्या दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाच्या भरभरून अशी प्रगती होणार आहे. आपली कितीही कठीणातली कठीण इच्छाही पूर्ण होणारच आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याच्या कल्याण हो हीच ही मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. भेटूया अशाच एक नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय श्रीराम.